आज आपण अजिबात साखरेचा वापर न करता खूपच पौष्टिक अशी वडी बनवतोय। ही वडी फक्त एकच खाल्ली ना तरी देखील भरपूर आहे। यामुळे वजन नियंत्रणात राहतो। यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे। साखर अजिबात वापर केलेला नाही, त्यामुळे शुगर असेल तरी देखील खाऊ शकता। अशक्तपणा दूर होतो, पचनासाठी खूप चांगली आहे, नैसर्गिक थंडावा मिळतो, शिवाय त्वचा आणि केसांसाठी उत्तम, लहान मुलांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर ही वडी बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 वाटी नाचणीचं पीठ। नाचणीचं पीठ घेताना चाळून घ्यायचं। नाचणी ही उन्हाळ्यामध्ये खाल्लीच पाहिजे, कारण नाचणी ही थंडावा देण्याचं काम करते। नाचणीचं पीठ घातल्यानंतर 1 वाटी मी सारख्याच वाटीने 1 वाटी दूध घेतलेलं आहे। आता हे सगळं साहित्य आहे ते मिक्स करायचं आहे। दूध आपल्याला सुरुवातीला कमी घालायचं आणि लागेल तसं इथे आपण दुधाचा वापर करायचा। तर परत एकदा मी 1 वाटी सारख्या वाटीने दूध घातलेलं आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। नाचणीचं पीठ आहे थोडंसं फुलतं, यासाठी याला दूध सुद्धा थोडं जास्तच लागतं। सुरुवातीला थोडं कमीच घालायचं आणि गरज लागेल तसं इथे दुधाचा आपण वापर करूया। तर इथे अजून 1 वाटी मी दूध घातलेलं आहे। 1 वाटी नाचणीच्या पिठासाठी मला इथे 3 वाटी दूध लागलेलं आहे। एकदम परफेक्ट प्रमाण आहे। तुम्ही जर ही वडी या पद्धतीने बनवली ना तर अजिबात फेल जाणार नाही। एकदम बरोबर 3 वाटी दूध लागलेलं आहे। सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं दूध घातल्यामुळे काय होतं, यामध्ये गुठळ्या सुद्धा होत नाही आणि व्यवस्थित मिक्स करता येतं। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया, म्हणजे नाचणीचं पीठ छान फुलून येतं। हे पहा 10 मिनिटात नाचणीचं पीठ छान असं फुलून आलेलं आहे। बॅटर हलकंसं थोडंसं घट्ट सुद्धा झालेलं आहे। हे बघा या पद्धतीचं आपल्याला बॅटर पाहिजे, जास्त घट्ट नको किंवा जास्त एकदम पातळ सुद्धा नको। आता वडी बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचा आणि हे तूप आहे ते चांगलं पसरवून घ्यायचं या प्रकारे। आता यामध्ये घालूया आपण जे बॅटर बनवून ठेवलं होतं नाचणीच्या पिठाचं आणि दुधाचं, ते यामध्ये घालायचं आहे। आता मी काय केलं, दुधामध्ये नाचणीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे। तर तुम्ही सुरुवातीला नाचणीचं पीठ भाजून त्यानंतर त्यामध्ये दूध घालून त्या पद्धतीने सुद्धा बनवू शकता। आता हे मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत याचा घट्टसर असा गोळा होत नाही। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हे व्यवस्थित वडीचं बॅटर आहे ते छान मिक्स करत राहायचं आहे। नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे नाचणीचे वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्लेच पाहिजे। यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह असल्यामुळे रक्ताची जर कमतरता असेल तर अशा पद्धतीने वडी किंवा इतर वेगवेगळे पदार्थ नाचणीचे बनवून खाल्लेच पाहिजे। मी सुद्धा नाचणीचे बरेच पदार्थ अपलोड केलेले आहेत चॅनलवर, ते सुद्धा एकदा तुम्ही नक्की पहा। डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। नाचणीचं मी छान असं स्लो फ्लेमवर मिक्स करून घेतलं आहे। तुम्ही पाहू शकता चांगलं घट्ट झालेलं आहे। यानंतर घातलेला यामध्ये 1 चमचा रवा। रवा हा बारीक आहे आणि मी आधीच भाजून ठेवलेला होता, थोडासा हलका भाजलेला होता, त्यामुळे मी सुरुवातीला भाजलेला नाही। तुम्ही पाहिजे तर अगोदर भाजून घेऊ शकता आणि त्यानंतर घालू शकता। आता हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। यामध्येच नाचणीचं पीठ तुम्ही भाजणार असाल तर त्यामध्येच रवा सुद्धा भाजून घ्यायचा आहे। यानंतर आपण साखरेचा वापर नाही करत तर गुळाचा वापर करतोय, तर इथे मी सारख्याच वाटीने 1 वाटी गुळाची पावडर घेतलेली आहे। यानंतर घालायचं आहे 1 चमचा वेलची पावडर। आता सगळं साहित्य परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं एकजीव होईपर्यंत, याचा चांगला बर्फीचा डो बनेपर्यंत, म्हणजे बर्फी सेट होईल असं बनेपर्यंत चांगलं मिक्स करत राहायचं आहे। बाळंतीण असाल किंवा लहान मुलं असतील तरी देखील तुम्ही असे हे नाचणीचे पदार्थ बनवून खाऊ शकता, किंवा अशी ही नाचणीची वडी बनवून ठेवली तर रोज 1 वडी तुम्ही खाऊ शकता। नाचणीची भाकरी तर आपण बनवून खातच असतो, पण या पद्धतीने जर वडी बनवून ठेवली तर जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेला तुम्ही अशी ही 1 वडी खाऊ शकता। शिवाय मुलांना सुद्धा तुम्ही आयत्या वेळेला भूक लागली असेल तर तुम्ही अशीही देऊ शकता। चवीला इतकी भारी लागते ना की मोठेच काय लहान मुलं सुद्धा आवडीने मागून मागून खातील। आता तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता, मस्त असं घट्ट टेक्स्चर आलेलं आहे। सगळे पदार्थ आपले एकजीव झालेले आहे। या पद्धतीचं आपल्याला हवं आहे, म्हणजे वडी आपली छान सेट होईल। आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि ही वडी सेट करण्यासाठी इथे मी एक ताट घेतलेला आहे। यानंतर या ताटाला तुम्ही पाहिजे तर साजूक तूप लावू शकता, किंवा मी असा हा बटर पेपर घेतलेला आहे। या बटर पेपरवर हे वडीचं मिश्रण आहे ते असं घालून घ्यायचं आणि व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। हे बघा या प्रकारे मी स्पॅच्युलाने सेट करते, कारण ते सेट करणं इझी जातं। नाहीतर तुम्ही काय करायचं, एखाद्या वाटीला किंवा पेल्याला तूप लावायचं आहे
आणि या पद्धतीने असं सेट करून घ्यायचं आहे. आता ही वडी अजून छान दिसण्यासाठी आणि मुलं बघताच क्षणी खाण्यासाठी यावर थोडासा सुकामेवा असा घालायचा आहे. ही अशीच वडी खायला तर एकदम मस्तच लागते, पण अशी वर घातल्यामुळे तेवढंसं हलवाई स्टाईल याला टेक्स्चर येतं आणि मुलं बघताच क्षणी खातील सुद्धा. सुकामेवा मी असा घातलेला आहे बारीक चिरलेला, त्यानंतर थोडासा असा सेट करून घ्यायचा आणि ही वडी आहे ना गरम असतानाच याला आपण कापून घ्यायची आहे. थंड असताना कापायची नाही, नाहीतर व्यवस्थित ती कापली जात नाही. तर तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कापू शकता. तर मी इथे चौकोनी आकारामध्ये अशी ही कापून घेते. गरम असतानाच कापून घ्यायची आणि त्यानंतर ही वडी सेट करण्यासाठी ठेवायची आहे 15 ते 20 मिनिटासाठी रूम टेम्परेचरवर. फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही. बाहेरच फॅनखाली जरी ठेवली तरी वडी छान अशी सेट होते. आता तुम्हाला एक वडी मी काढून सुद्धा दाखवते. हे बघा, मस्त अशी ही वडी सेट झालेली आहे. वयस्कर असतील ना तरी देखील ही वडी खाऊ शकता, कारण ही वडी एकदम मऊसूद आणि सॉफ्ट बनते. तोंडात टाकताच विरघळते. खायला सुद्धा एकदम छान आहे, चवीला एकदम भारी. वयस्कर असतील तर त्यांना सुद्धा ही द्या, म्हणजे ती पौष्टिकच आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा ही फायदेशीरच आहे. पहा, तोडून सुद्धा दाखवते किती मऊसूद अशी ही वडी झालेली आहे. तुम्ही बाहेर ठेवू शकता 8 दिवसासाठी आणि फ्रीजमध्ये ही महिनाभर वडी टिकते. तर तुम्ही सुद्धा मंडळी या पद्धतीने एकदा ही नाचणीची वडी बनवून बघा, म्हणजे नाचणीच्या पिठाची पौष्टिक वडी बनवून बघा. बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आजची ही रेसिपी मंडळी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. उन्हाळ्यासाठी खास आहे ही वडी, कारण पोटाला थंडावा सुद्धा देते. तुम्ही सुद्धा करून बघा. रेसिपी आवडली असेल जराही तर लाईक करा आणि शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उन्हाळ्यासाठी खास अशा पौष्टिक रेसिपीसुद्धा अजूनही मी अपलोड केलेल्या आहे. सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते सुद्धा नक्की पहा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा.